मुंबईतून धक्कादायक माहिती समोर आली आहे। ऑटो न चालवता दरमहा 5 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावणाऱ्या 12 रिक्षा चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। हे ऑटोवाले एका खास युक्तीने पैसे कमवत होते। एका व्यक्तीने याबाबत लिंक्डइन पेजवर याबाबत माहिती शेअर केली होती। त्यानंतर आता पोलिसांनी कारवाई केली आहे। समोर आलेली माहिती अशी की राहुल रुपाणी हे व्हिसा कामासाठी अमेरिकन दूतावासात गेले होते। त्यावेळी आलेला अनुभव त्यांनी शेअर केला। राहुल रुपाणी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की मी माझ्या व्हिसा अपॉइंटमेंटसाठी अमेरिकन दूतावासात गेलो होतो, तेव्हा सुरक्षा रक्षकांनी मला बॅग आत नेता येणार नाही अशी माहिती दिली। तसेच तिथे लॉकरही नव्हते। त्यावेळी माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता। राहुल रुपाणी यांनी पुढे सांगितले, मी पर्याय शोधत असताना फुटपाथवर उभा होतो। त्यावेळी एक ऑटो ड्रायव्हर तिथे आला आणि त्याने 1000 रुपये द्या, मी तुमची बॅग सुरक्षित ठेवतो अशी ऑफर दिली। सुरुवातीला मी घाबरलो, पण नंतर बॅग त्याच्याकडे ठेवली। त्यानंतर मला या व्यक्तीच्या व्यवसायाची माहिती मिळाली। तो एका दिवसात 20 ते 30 ग्राहकांच्या बॅगा हाताळतो, प्रत्येकाकडून 1000 रुपये घेतो, असे तो दरमहा 5 ते 8 लाख रुपये कमावतो। राहुल रुपाणी यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आणि मुंबई पोलिसांकडे पोहोचली। यानंतर मुंबई पोलिसांनी कडक कारवाई केली आहे। मुंबई पोलिसांनी व्हायरल ऑटो चालकासह इतर 12 लोकांना बोलावले, जे अमेरिकन दूतावासाबाहेर अशाच प्रकारची लॉकर सेवा चालवत होते। या ऑटो चालकांना लॉकर सेवा चालवण्याची किंवा जवळच्या दुकानांमध्ये वस्तू साठवण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी नव्हती।